नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र आकाश भगवानराव सानप. आज आपण पूर्ण वेळ फॅमिलीसाठी स्पेंड करणार आहे. तर आजची सुरुवात मी आपल्या कंकेश्वरी माता औंढ्याचे खूप प्रसिद्ध ठिकाण मंदिर आहे देवी मातेचं, कंकेश्वरी मातेचं, त्यापासून दर्शन घेऊन सुरुवात करणार आहे. तर आपण जाऊया पुढील प्रवासासाठी. चला. आता कंकेश्वरी माता मंदिरापाशी बघू शकता, पाठीमागे मंदिर आहे. तर मंदिर आपले 8 ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ, तर त्याच्या पाठीमागेच रस्ता आहे मंदिराचा. तुम्ही कधीही औंढा नागनाथ येथे दर्शनासाठी 8 ज्योतिर्लिंग येथे आलात तर कंकेश्वरी माता दर्शनासाठी बिलकुल येऊ शकता, कधीही या. आणि तुम्ही बघू शकता मंदिराच्या पाठीमागे आपण बघू तर इथेच आपला औंढा तलाव आहे. खूप छान तुम्ही बघू शकता. तर तुम्ही कधीही या आणि खूप चांगलं आणि प्रसन्न वातावरण इथे तुम्हाला मिळेल आणि मनाची शांतता खूप चांगली मिळेल. तर चला आपण दर्शनासाठी जाऊया. आई तुझ्या गचरणी आभाळ धरणी येऊन विसावले, देवादिकांचे संकट जाई गहरुनी तुझ्याच कृपेमुळे. नाथ झंकार तू सारा संसार तू, नाथ झंकार तू सारा संसार तू, तुझ्या पायाशी आम्हा राहू दे. आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे. आई जगदंबे, आई जगदंबे. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया. तुम्हाला सर्वात चांगला पॉइंट दाखवतो मी. तर ते तुमच्यासाठी डायरेक्ट तिथं गेल्यावर तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. खूप चांगला पॉइंट आहे तुमच्या फॅमिलीसाठी स्पेंड करण्यासाठी. तुम्ही कधीही इथं औंढ्यामध्ये आलात, तो पॉइंट तुम्ही तिथं याच याच माझं म्हणणं आहे की तिथं याच नागनाथ उद्यान, औंढा नागनाथ. हे बघू शकता मित्रांनो, किती सुंदर आणि नक्षीदार गार्डन आहे. औंढा गार्डन, औंढा उद्यान. तुम्ही कधीही आलात तर औंढा नागनाथ येथील औंढा गार्डनमध्ये, जे की याला छोटं गार्डन संबोधित करतात, छोटं गार्डन नावाने. हे आपली छोटीशी चिमुकली आध्या बघू शकता. इथे हुतात्मा स्मारक पण आहे. सर्व आपले हुतात्म्यांचे स्टॅच्यू आहे तिथं आपल्या गार्डन मध्ये. आणि गार्डन मित्रांनो, गार्डन आपल्या मंदिरापासून फक्त 500 मीटर अंतरावर आहे. आणि गार्डनच्या समोर तुम्हाला कॅन्टीनची सुविधा आहे, लॉजिंगची सुविधा आहे आणि मंदिर पण जवळ आहे. आणि आपण जे कंकेश्वरी माता मंदिरामध्ये गेलतो, इथून फक्त 200 मीटर अंतरावर आहे तुम्हाला. आणि इथून मोठं गार्डन एक आहे, ते 400 एकर मध्ये आहे. मोठं गार्डन म्हणतात त्याला. ते पण तुम्हाला जवळ येते की 500 मीटर मध्ये आहे इथून. आणि या साईडला समजा आपलं औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र आहे. मित्रांनो, खूप खूप छान सुविधा आहे. छोटे छोटे पाळणे आहेत. तर आपण सर्व पाळणे तुम्हाला दाखवूया. चला पुढे. तर पिल्लू,
चला जाऊया आणि आध्याला पण आनंद घडूया आणि खेळूया आपण पाळणे. चला. देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई. हे देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई. बारिश है या आसमान ने छोड़ दिए हैं नल खुले कहीं. हो हम जैसे देखे ये जहां है वैसा ही, जैसी नजर अपनी खुल के सोचे आओ. पंख जरा फैलाओ, रंग नए बिखराओ. चलो 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 नए ख्वाब बुन ले. Pasa bam 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 bole bam chika bole aur masti mein dole bam bam bole masti mein dole bam bam bole masti mein tu dole bam bam bole masti mein dole bam bam bole masti mein tu dole. भला मछलियां भी क्यों उड़ती नहीं, ऐसे भी सोचो ना, सोचो सूरज रोज. मित्रांनो या ठिकाणी आता खूप छान अशी बोटिंगची सुविधा पण आहे. तर आम्ही खूप आता मजा केली. आध्यानं मी घसरगुंडी खेळली, झोके खेळले आध्यासोबत. आम्ही खूप आनंद केला. तर चला आता बोटिंगच्या दिशेने जाऊ. चला तुम्हाला दाखवतो बोटिंग. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे औंढा तलाव आहे आणि पाठीमागे गांधीजींचे 3 बंदर आहेत. आणि बोटिंग फीस आहे इथं 80 रुपये. आणि तुम्हाला सगळं CCTV कॅमेऱ्याच्या नजरेमध्ये असाल आणि तुम्हाला किट भेटेल, सेफ्टी किट भेटेल. खूप चांगल्या प्रकारे औंढ्यामध्ये बोटिंगची सुविधा आहे. तर तुम्ही त्याचा चांगला आनंद घेऊ शकता. मी तर सध्या जाणार नाही आहे कारण की माझी मुलगी लाडकी आध्या, तिला अजून पाहुणं नाही. जेव्हा पाहुणं येईल तेव्हा पाण्यामध्ये बोटिंग करण्यासाठी मी घेऊन जाईल. तर बघू शकता, तुम्हाला दाखवतो मी औंढा तलाव आणि बोट्स. चल हे घे ना. या डिस्क्या 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 दर 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 द्यायला द्यायला दर. हाँ तिखट आहे येऊ खाती. मित्रांनो अशा प्रकारे आता संपूर्ण गार्डन आम्ही फिरलेलो आहोत. औंढा नागनाथ उद्यान फॅमिलीसोबत चांगल्या प्रकारे आज टाईम पण स्पेंड केला. तर तुम्ही कधीही औंढ्याला दर्शनासाठी आलात तर मला हमखास कॉल करा, कधी पण येऊ आणि मी तुम्हाला सर्व गार्डन वगैरे सर्व औंढा फिरून आणू.
आणि तुम्ही कधीही फॅमिलीसोबत इथे येऊ शकता. खूप चांगली सुविधा आहे आणि खूप फिरायसारखं आहे आणि खूप मनोरंजन आहे. तर चला, नमस्कार.